नमस्कार. आज आपण वाचणार आहोत पांडुरंग सदाशिव साने लिखित मुलांसाठी फुले या पुस्तकातील प्रकरण 5 मधुराणी. एका राजाचे 2 मोठे मुलगे आपापल्या नशिबाची परीक्षा पाहण्यासाठी राजधानी सोडून दूर जगात मुसाफिरीला गेले. वाटेत ते नाना प्रकारच्या फंदात सापडले, वेडेवाकडे वागू लागले. घरी येण्याचे भान त्यांना राहिले नाही. त्यांचा 3रा भाऊ घरी होता. तो अगदी बुटबैंगन होता. हा बटू वामन आपल्या 2 भावांचा शोध करण्यासाठी बाहेर पडला. हिंडता हिंडता त्याची व 2 भावांची गाठ पडली. त्याला पाहून ते पोट धरधरून हसू लागले. ते थट्टेने म्हणाले, "अरे वेड्या, तू कशाला जगाच्या यात्रेला निघालास? तुझं पाऊल मुंगीचं, आमची 10 पावले व तुझी 100 बरोबर." तरी पण त्यांच्याबरोबर तोही निघाला. तिघे प्रवास करू लागले. ते हिंडता हिंडता एका मुंग्यांच्या वारुळाजवळ आले. त्या 2 मोठ्या भावांना ते वारूळ पाहून जमीनदोस्त करण्याची इच्छा झाली. मुंग्यांची कशी त्रेधा व तिरपीट उडेल, आपली अंडी तोंडात घेऊन त्या कशा सैरावैरा धावपळ करू लागतील, याची गंमत त्या आडदांड बंधूंना पाहण्याची इच्छा झाली. परंतु तो धाकटा भाऊ म्हणाला, "नका रे पाडू, किती कष्टाने व मेहनतीने ते उभारलेले आहे. पाडणे सोपे, पण उभारणे कठीण. आपला होईल खेळ, परंतु मुंग्यांचे होईल मरण. गरीब उद्योगी मुंग्या, राहू द्या त्यांना सुखाने. नका त्यांच्या वाटेस जाऊ. त्यांनी काय तुमचे केले?" त्या 2 भावांचे मन त्याने वळवले. ते तिघे पुढे चालू लागले. वाटेत एक सुंदर सरोवर होते. त्या सरोवरात 2 बदके खेळत होती. आनंदाने आवाज काढीत होती. त्या 2 भावांच्या मनात आले की आपण त्या बदकांना पकडावे, भाजून परतून खाऊन टाकावे. परंतु बटू वामन म्हणाला, "नका रे त्यांना पकडू. कसे नावेसारखे डोलत आहेत. त्यांना सुखाने नांदू द्या, पाण्यात खेळू द्या, डुंबू द्या. त्यांनी रे तुमचे काय केले?" त्या भावांनी ऐकले व ते तिघे पुढे गेले. एका वडावर मधाचे पोळे होते. त्यात इतका मध साठला होता की मधाच्या धारा खाली गळू लागल्या होत्या. ते 2 भाऊ म्हणाले, "या, आपण या मधमाशा जाळू व पोळे काढून मध पिऊ." तो धाकटा भाऊ म्हणाला, "नका रे नका. हजारो फुलांजवळ जाऊन गोड गोड बोलून त्या थेंब थेंब मध जमवितात. अशा उद्योगी मधमाशांना का जाळावे? आपणास हे शोभत नाही. राहू द्या त्यांना सुखाने जमवू द्या मध आनंदाने." त्या 2 भावांनी ते मानले व ते पुढे गेले. जाता जाता ते एका किल्ल्याजवळ आले. त्या किल्ल्यात ते शिरले. तेथे घोड्यांचे तबेले होते. परंतु त्या तबेल्यांतील सारे घोडे आरसपाणी दगडाचे होते. तेथे आजूबाजूस कोणी माणूस दिसेना. तेथील सर्व खोल्या व दिवाणखाने ते शोधू लागले. शेवटी एका दरवाजाजवळ ते आले. त्या दरवाजाला 3 कुलुपे होती. त्या दाराला फटी होत्या. त्या फटीतून आतली सारे दिसत होते. त्यात एक म्हातारा मनुष्य टेबलाजवळ बसलेला होता. त्या भावांनी त्याला 1-2 हाका मारल्या, परंतु म्हाताऱ्याने ऐकले नाही किंवा मुद्दाम लक्ष दिले नाही. त्यांनी पुन्हा एकदा एक मोठ्याने हाक मारली. म्हातारा उठला व बाहेर आला. तो काही बोलला नाही. सारे मुक्याने चालले होते. त्याने त्यांचे हात धरून त्यांना एका टेबलाजवळ नेले. त्या टेबलावर नाना खाद्यपेये होती. त्या सर्वांचा यथेच्छ समाचार त्या भुकेलेल्या तिघांनी घेतला. त्या म्हाताऱ्याने त्यांना एका शेजारघरात नेले. तेथे ते तिघे भाऊ रात्री गाढ झोपी गेले. सकाळ झाली. त्या तिघांतील जे सर्वात वडील भाऊ होता त्याच्याजवळ तो म्हातारा गेला. म्हाताऱ्याने त्याचा हात धरून त्याला एका टेबलाजवळ नेले. त्या टेबलाजवळ 3 फळ्या होत्या. त्या 3ही तुकड्यांवर काही लिहिलेले होते. त्या किल्ल्यावरची घातलेली जादू कशाने दूर होईल हे त्या 3 लेखांत लिहिलेले होते. तेथे जी पहिली फळी होती तिच्यावर पुढील मजकूर होता. रानातील दलदलीखाली राजाच्या मुलीची 1000 मोती आहेत. सूर्यास्तापर्यंत ती सारी शोधून काढली पाहिजेत. एकही जरी कमी भरले तरी शोधणारा संगम रवरी दगड होऊन बसेल. सर्वात मोठा भाऊ रानात गेला व त्या मोत्यांचा शोध करू लागला. दिवस मावळण्याची वेळ आली होती. पाखरे घरट्यात जाऊ लागली. परंतु 1000 तर दूरच राहिली, पण 100सुद्धा मोती त्याला मिळाली नव्हती. सर्व सूर्य खाली गेला व तो भाऊही दगड होऊन पडला. दुसऱ्या दिवशी मधला भाऊ त्या कामगिरीवर निघाला, परंतु त्याचीही तीच गत झाली. मोठ्या भावाने 100 मोती जेमतेम गोळा केली होती. त्यात आणखी 100ची मोठ्या मिनतवारीने या भावाने भर घातली, परंतु अट पूर्ण झाली नाही. दिवस मावळला. गायी गोठ्यात गेल्या, पाखरे घरट्यात गेली. बाहेर अंधार पडला व हा मधला भाऊही दगड होऊन पडला. शेवटी त्या बुटक्याची पाळी आली. त्या दलदलीजवळ येऊन तो शोधू लागला, पाहू लागला.
तो आधीच लहान व अशक्त. मोती शोधून काढणे मोठे दगदगीचे व कंटाळवाणे काम होते. शेवटी वैतागून तो बसला एका दगडावर व रडू लागला. त्याने ज्या मुंग्यांचे वारूळ वाचवले होते त्या मुंग्यांच्या राजाला ही गोष्ट कळली. 5,000 कामकरी मुंग्या घेऊन तो जातीनिशी तेथे मदतीस धावून आला. लवकरच मोत्यांची रास त्यांनी तेथे तयार केली. परंतु तेथे दुसरी फळी होती. तिच्यावर पुढील प्रमाणे लिहिलेले होते: राजकन्येच्या शयन मंदिराची किल्ली सरोवरात आहे, ती काढून आणली पाहिजे. तो बटुवामन सरोवराच्या काठी आला. ते खोल सरोवर किती लांब व किती रुंद, ती कशी सापडणार? परंतु ती 2 कृतज्ञ बदके त्याच्याजवळ आली व म्हणाली, तू आम्हाला वाचविलेस, आम्ही तुला वाचवू, चिंता करू नकोस. ती बदके गेली पाण्यात, बुड्या मारू लागली. त्यांनी किल्ली शोधून काढली. ती त्यांनी त्या राजपुत्राजवळ आणून दिली. परंतु अजून तिसरी फळी होती. तिच्यावर अट फारच कठीण होती. तिच्यावर पुढील मजकूर होता: राजाच्या 3 मुली सारख्याच सुंदर दिसत होत्या. त्यांच्यात कोणता फरक दिसत नव्हता. अगदी हुबेहूब एकमेकांची जणू प्रतिबिंब. त्या राजपुत्राला एक गोष्ट मात्र सांगण्यात आली होती. ती गोष्ट म्हणजे सर्वात वडील मुलीने साखरेचा तुकडा खाल्ला आहे, मधलीने गोड सरबत घेतले आहे व धाकटीने चमचाभर मध घेतला आहे. आता मध घेणारी कोणती हे ओळखून काढावयाचे होते. ती मधमाशांची राणी आली. ज्या मधमाशांना त्याने जाळू दिले नाही त्यांची राणी त्याच्यासाठी धावून आली. ती मधमाशी त्या 3 मुलींच्या तोंडाचा वास घेऊ लागली व शेवटी जिने मध घेतला होता तिच्या ओठावरती बसली. धाकट्या भावाने धाकटी मुलगी शोधून काढली. तिन्ही अटी पूर्ण झाल्या. जादू निघून गेली. जे दगड होऊन पडले होते ते सारे पूर्वीप्रमाणे होऊन उभे राहिले. त्या बुटबैंगनाचा त्या सर्वात लहान असलेल्या मुलीशी विवाह झाला. त्या दुसऱ्या 2 राजकन्या त्याच्या दुसऱ्या भावांना देण्यात आल्या. त्या मुलींचा बाप मेल्यावर तो बिटुकला राजा झाला. सारे सुखी झाले.